माझा व्हिडिओ काढण्याचा मुद्दा असा आहे की मला भरपूर लोकांचं म्हणणं असं आहे की तू म्हणते तुझे मिस्टर वारले, मग तू मंगळसूत्र कोणाच्या नावाचं घालते किंवा टिकली कोणाच्या नावाची लावते. बरंच बरंच असं काही तर तुम्हाला मी एक सांगणार आहे. हे बघा, आपली ही हिंदू संस्कृती आहे, बरोबर आहे. ज्या मुलींची लग्न झाली नाहीत त्या सुद्धा टिकली लावतात. आणि माझं मिस्टर गेले ते त्यात माझी काय चूक आहे? आणि मी एवढंच तुम्हाला सांगन की मला बाहेर पडावं लागतं कामासाठी, प्रत्येक गोष्टीसाठी, किराण्यापासून दवाखान्यापासून पाण्यापासून प्रत्येक गोष्ट घ्यायला मला एकटीला बाहेर पडावं लागतं. तर माझ्या गळ्यात मंगळसूत्र नाही दिसलं, टिकली नाही दिसली तर बघणाऱ्या लोकांची नजर कशी राहते बघा. आपल्या महाराष्ट्रात असं चाललंय की 3 वर्षाच्या मुलीला सुद्धा सोडत नाहीत लोक. बलात्कार किती झालेत आतापर्यंत. आणि एकटी बाई बघून लोकांच्या नजरा म्हणजे त्यांच्या बघण्याचा दृष्टिकोन बदलून जातो, बरोबर आहे की नाही? त्याच्यासाठी मी ह्या सगळ्या गोष्टी करते आणि मला आवडतात सुद्धा. सिंदूर लावायला, टिकली लावायला, मंगळसूत्र घालायला मी घालते. मी कोणालाच जाणवून देत नाही की माझे मिस्टर वारलेले म्हणून. हा माझा पर्सनल प्रॉब्लेम आहे, बरोबर. नसल आवडत तुम्हाला तर नका बघू तुम्ही, परंतु अशा कमेंट्स करू नका मला की अगं बाई मुलींच्या आयुष्यात संघर्षच असतो, मुलींनी सहनच करायचं असतंय. असं काही नाहीये. मुलगा मुलगी एक समान असतात आणि त्यांना समानच अधिकार आहेत जगायचे सुद्धा. त्याच्यामुळं मला तुम्ही हे करू नका. मला सगळे कायदे माहिती आहेत, नियम माहिती आहेत. मुलींनी सहन करायचं आणि हे करायचं ते दिवस गेलेले आहेत आता. मी फक्त माझ्या बरोबर ज्या गोष्टी घडल्यात त्याच गोष्टी शेअर, ते पण 70% गोष्टी मी मागं ठेवल्यात, फक्त 30% गोष्टी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. कारण 19 वर्षाचं आयुष्य व्हिडिओमध्ये मांडणं म्हणजे माझ्यासाठी खूप हे होतं. तरी बी मी जेवढं जमल तेवढं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलाय, ठीक आहे. तर मला अशा कमेंट्स कोणी करू नका. आणि जे फेक अकाउंट्स वाले आहेत ते सावध राहा. तुमची सगळी मी माहिती काढणार आहे आणि त्याला जास्त वेळ लागत नाही, समजलं ना? मी आज चूक केली, मी स्क्रीनशॉट काढायला पाहिजे होता त्या कमेंट्सचा, पण याचा रिप्लाय दिला त्याच्यामुळं ते डिलीट झालं. आणि माझ्या पर्सनल आयुष्याबद्दल मी व्हिडिओ बनवते कारण मला लोकांना कळू द्यायचंय की म्हणजे बघा, जे लोक असं बोलतात ना की ही मुलगी माझ्या जवळची असतील किंवा ह्याची, ही अशी वागली किंवा ही असं राहते, ही एकटी राहते, मग म्हणजे असे लाखो प्रश्न मनात उभा राहतात. परंतु जेव्हा एखादी मुलगी एकटं राहायचा निर्णय घेते, ती मुलगी असो मुलगा असो, ती काही एवढी सहजासहजी एकटं राहण्याचा निर्णय घेत नसते. त्याच्या मागं खूप काही कारणं असतात आणि ते फक्त त्याच्या घरातल्याच लोकांना माहिती असते. परंतु दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे असतात. बाहेरच्या लोकांना दाखवायचं एक आणि घरात वागायचं एक, अशी लोक असतात. त्याच्यामुळं बाहेरच्या लोकांना फक्त जेवढं मी बोलते तेवढंच दिसतं, परंतु जे मी सहन केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी काल तसा व्हिडिओ टाकलाय पण इन्स्टाला. तर बघा, मला 2-3 नवीन अकाउंट आहेत, त्याच्यावरती आहे ना प्रोफाईलवरती फोटो नाही किंवा पोस्ट नाही केलेली, काही नाही. तर अशा फेक अकाउंट्सवरून खूप म्हणजे खूप असं बोललंय ते माणूस घाण घाण. मला ती बाई होती का माणूस होता मला नाही माहिती. मी त्याला रिप्लाय पण दिला. मी बोलले की तू कोण आहे मादरचोद, समोर ये माझ्या. मी असं म्हणजे त्याला घाण बोलले थोडं. त्याने ते सगळं डिलीट केली, कमेंट्स डिलीट केली आणि त्याचं अकाउंट पण मी खूप शोधलं, परंतु मला काही ते सापडलं नाही. तर अशा फेक आयडिया काढून मला धमक्या देऊ नका किंवा मला बोलण्याचा प्रयत्न करू नका, कारण मी कुणालाच घाबरत नाही, ठीक आहे. काही असेल ना ते तोंडावर येऊन बोला माझ्या. हे मी कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितले त्यांना. आणि एका ताईचं असं म्हणणं आहे की तू खूप जगाला ओरडून सांगते, तू अशा तर कितीतरी मुली आहेत की ज्या सगळ्या गोष्टी सहन गपचूप करतात, लोकांना सांगत नाहीयेत. तर मी तुम्हाला एवढं सांगन ताई की ज्या मुली मनात ठेवतात आणि आईबापाच्या इज्जतीसाठी किंवा सगळ्यांच्या इज्जतीसाठी ज्या गोष्टी दाबून मनात ठेवतात ना, त्या मुली कित्येक फॅनला लटकलेल्या आहेत आजपर्यंत. आणि ज्या मुली आपल्या अन्याय झाला त्याच्या विरोधात आवाज उठवला तर ते चुकीचं आहे का?
हे बघा, तुम्हाला कसा तुम्हाला सपोर्ट असेल तुमच्या दोन्ही साईडनी, म्हणजे नवऱ्याच्या घरून, माहेरी सासरी दोन्हीकडून. परंतु खूप मुली अशा आहेत की ज्यांना कुठलाच सपोर्ट नसतो, त्या असं बिना सपोर्टचं स्वतःच्या स्वतः पायावर उभं राहतात आणि जगतात सुद्धा. ठीक आहे, तर मला पण कुठलाच सपोर्ट नाहीये, दोन्ही पण घरचा नाहीये. माझं मी स्वतः करते, माझं मी स्वतः जगते. तर तुमची जी मतं असतील ते तुमच्या जवळच ठेवा, मला सांगू नका. कारण खूप लहान वयात खूप अनुभव घेतलेले आहेत मी, कोण माणसं कशी असतात, लोक कसे असतात, काय ते. आणि मी ओरडून सांगते, कारण हे माझं अकाउंट आहे आणि माझ्या फॅन फॉलोअर्सला आवडतं, त्यांच्यासाठी मी बनवते. आणि या व्हिडिओ खाली काही काही बुरसटलेल्या विचारांची लोक पण कमेंट्स करणार आहेत. मला माहिती आहे की तू सिंदूर लावते, तू टिकली लावते, हे काय आपल्या हिंदू संस्कृतीत आहे का, असं तसं. परंतु ज्या वेळेस बायका सती जायच्या ना, नवरा मेला की त्याच्या सरणावरती, ते सगळं नियम बदललेच ना बाबासाहेबांनी. तसे हे नियम हळूहळू आपोआप जसे दिवस बदलतील तसे नियम बदलत चाललेत. ज्या विधवा बाया आहेत, त्यांना आता सवासणीमध्ये हा जेवण्याचा सुद्धा अधिकार आहे. आणि हे ते व्हिडिओ कधीतरी तुमच्या फीडमध्ये आले असतील बघताना, बरोबर आहे की नाही. परंतु कोणाची मतं काय आहे त्याच्याशी मला देणं घेणं नाहीये. जे माझं मत आहे ते मी तुमच्या समोर मांडले. थँक्यू.